ठीक आहे, स्क्रीन दिसते ना? येस. ओके. ठीक आहे, आपण पुढे जाऊ, टाइम वेस्ट न करता. आपण सुरू केलं होतं, जर आठवत असेल, मध्ये गॅप झाला थोडा. तर आठवत असेल, सुरू केलं होतं ते म्हणजे टेस्ट इंजिन. ठीक आहे. तर आपण पेज ऑब्जेक्ट मॉडेल बघितलं होतं आणि टेस्ट इंजिनला आपण सुरुवात केलं होतं. एकच मिनिट हा. हा. तर टेस्ट इंजिन मध्ये आपण पहिलं तर टेस्ट इंजिन काय काय करतं बघितलं होतं सगळं. आणि त्याच्यानंतर आपण टेस्ट इंजिन ऍड कसं करायचं बघितलं होतं. तर ती मेथड पण मी तुम्हाला सांगितली होती. नॉर्मली डायरेक्टली जाऊन इक्लिप्स मार्केट प्लेस मधून डाउनलोड करायचंय, पहिली स्टेप. आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला जाऊन कॉन्फिगर करायचा प्रोजेक्ट. आणि प्रोजेक्ट मधून जसं आपण ऍड जावा डिपेंडन्सीज, ऍड लायब्ररी करतो आपण प्रोजेक्ट प्रॉपर्टीज मध्ये जाऊन, ऍड जावा बिल्ड पाथ मध्ये जाऊन त्याच्या ज्या लायब्ररीज आहेत त्या फक्त ऍड करायच्या. ठीक आहे, एवढ्या सिंपल वेनी करायचं होतं. ते आपण बघितलं होतं. हम्म. तर आणि टेस्ट इंजिन एनेबल झाला होता आपला प्रोग्राम, टेस्ट इंजिन लिटरेट झाला होता आपला प्रोग्राम. त्याच्यानंतर आपण काय केलं होतं की टेस्ट इंजिनचा फायदा बघितला होता की काय आहे. तर टेस्ट इंजिनचा एक जर सिंपल प्रोग्राम तिथे आपण बघितला, तर आपण याच्यात बघितलं होतं की टेस्ट इंजिन मध्ये एक आपण अनोटेशन लावू शकतो मागे. आणि याच्यामधले जेव्हा ऍट द रेट टेस्ट हे अनोटेशन असतं, त्यावेळेला ती मेथड एक नॉर्मल मेथड न राहता टेस्ट मेथड बनते. म्हणजे तिला वेगळं ट्रीट केलं जातं टेस्ट इंजिन कडून. आणि मग ती मेथड पास झाली की फेल झाली आहे, तिच्या बद्दलची माहिती याचं एक प्रॉपर सिस्टमॅटिक वेने आपल्याला रिप्रेझेंटेशन मिळतं. ठीक आहे. तर हे आपण बघितलं होतं. आणि नॉट ओनली तेवढंच, तर आपण, मला वाटतंय की एक प्रायोरिटीचा कन्सेप्ट पण बघितला होता. ठीक आहे. तर आपण, मला वाटतं तेव्हा इथे कोड केला होता. आणि याच्यामध्ये आपण न्यू टेस्ट इथे, हा, हे बघा, टेस्ट इंजिन डेमो नावाचं आपण एक मेथड बनवलं होतं. आणि याच्यामध्ये आपण एक तर बघितलं होतं की अल्फाबेटिकली होतं, आपण जर काहीच दिलं नाही तर या मेथडचा सिक्वेन्स जो असतो तो अल्फाबेटिकली राहतो. आणि आपल्याला जर आपल्या मनानुसार करायचं असेल तर एक प्रायोरिटी नावाचं आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं ऍट्रिब्यूट वापरायला लागतं. आणि हे सगळं आपल्याला असं इथे ब्रॅकेटमध्ये करावं लागतं, ऍट द रेटच्या ब्रॅकेटमध्ये. आणि तिथे जशी प्रायोरिटी लावू, ज्याची प्रायोरिटी कमी, ते सगळ्यात आधी एक्झिक्यूट होत होती, हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. आणि हे आपण एक्झिक्यूट करून बघितलं होतं. आणि आपल्याला हे वर्क झालं होतं. ठीक आहे. याचं असं आउटपुट आपल्याला दिसलं होतं, सिक्वेन्स प्रॉपर जसा आपल्याला पाहिजे होता तसा आला होता. इथपर्यंत आपण आलो होतो. ठीक आहे. याच्यानंतर हा, आणि आणखीन एक गोष्ट आपण जे बघितलं होतं याच्यामध्ये, तर ते म्हणजे की टेस्ट इंजिनला मेन मेथडची गरज लागत नाही एक्झिक्यूट करण्यासाठी.
या टेस्ट इंजिन फंक्शन याच्यामध्ये क्लासमध्ये आपण कुठला मेन मेथड घेतला नव्हता. आणि एखादी फाईल जर आपल्याला बनवायची आहे ऍज अ टेस्ट एनजी, तर आपण काय करायचो, समजा त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी फाईल ऍड करायची आहे, तर ते टेस्ट एनजी साठी कसं करायचं बघितलं होतं. तर जाताना न्यू करून याच्यामध्ये टेस्ट एनजी क्लास म्हणून ऍड करायचा. असं केल्यावरच त्याचे फीचर्स तुम्हाला मिळतात. नॉर्मल क्लास केलं तर नाही. किंवा तो क्लास जो आहे तो तुम्हाला एकतर टेस्ट एनजी मध्ये कन्वर्ट तरी करायला लागेल, किंवा नवीन क्रिएट करताना न्यू टेस्ट एनजी क्लास म्हणून तुम्हाला क्रिएट करायला लागेल. तेव्हाच तुम्हाला हे फीचर मिळतील, जी फीचर मध्ये मेन मेथड नसते. म्हणजे त्याच्यामध्ये मेन मेथड नाहीये तरी हे एक्झिक्यूट होत होत, आता आपण बघितलं. ठीक आहे. हम्म. मी अनवॉन्टेड क्लोज करतो, कन्फ्युजन नको आपल्याला. हम्म. आणि याच्यामध्ये हा एक टेस्ट इंजी, परत एक मी ही फाईल क्रिएट केली टेस्ट इंजी डेमो डॉट जावा, तर ती फाईल ओपन करतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आता इथपर्यंत आपलं झालं होतं, मेन मेथड वगैरे लागत नाही. आणि आपण जस्ट एक कन्सेप्ट सुरू केला होता, तो म्हणजे टेस्ट इंजी एक्सएमएल फाईल काय असतं. तर तो कन्सेप्ट एक आपला जस्ट सुरू झाला होता, आणि मी तुम्हाला ती एखादी फाईल, टेस्ट इंजी एक्सएमएल फाईल म्हणजे काय असतं त्याचा एक पॅटर्न दाखवला होता. ठीक आहे. आपण नोटपॅड मध्ये मला वाटतं ती ओपन केली होती. तर परत एकदा जाऊ. तर आपण बघितलं होतं की आपल्याला कुठलं पण एक फाईल आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला जर त्याला टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल करायचंय, त्यासाठी आता इथे ऑलरेडी टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल आपली बनलेली आहे. ठीक आहे ना. तर याची मेथड मी काय सांगितली होती, ते याच्यावर राईट क्लिक करायचं आणि त्याला टेस्ट एनजी मध्ये जाऊन करायचं कन्वर्ट टू टेस्ट एनजी, असं एक ऑप्शन आहे. ठीक आहे. तो करायचा. एकदा झालं की त्याची टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल बनते, म्हणजे ही फाईल त्याच्यामुळे अशी बनवली आपण. ठीक आहे. खाली तर, आणि तिथे ज्या क्लाससाठी तुम्ही बनवली आहे त्या क्लासचा नाव इथे ऍड होतं. ठीक आहे. तर आपण कुठल्या क्लाससाठी बनवले, न्यू टेस्ट. तर बघा, पेज ऑब्जेक्ट मधलं न्यू टेस्ट नावाचा क्लास हा क्लासेस मध्ये क्लास मध्ये हा ऍड झाला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हे आपण बघितलं होतं की 4 लेवल असतात: सूट लेवल, टेस्ट लेवल, क्लासेस लेवल, क्लास लेवल, आणि याच्या आतमध्ये एका क्लासमध्ये आणखीन बऱ्याच मेथड्स, म्हणजे अशा 5 लेवल असतात, हे आपण बघितलं होतं. ठीक आहे. आणि ही टेस्ट ची एक्सएमएल फाईल इथून, तर परत इथून आपण आज पुढे जाणार आहोत. हा रेफरन्स एका फ्लो म्हणजे माहिती असणं गरजेचं आहे म्हणून सांगितलं, नाही तर आजचं काही समजणार नाही. म्हणून मी थोडस त्याआधी आपण काय काय केलं ते सांगितलं. तर इथे बघा आता. हम्म, हम्म. तर अशी टेस्टिंगची एक्सएमएल फाईलचा फॉर्मॅट असतो. वरती सूट, टेस्ट, या वेगवेगळ्या लेवल्स असतात. आणि इथे एक थोडस लक्षात ठेवायचं ते म्हणजे की हा, हे लेवल कसं असतं बघा. टेस्ट सूट म्हणजे पॅकेज लेवल असतं. हम्म. एखादी टेस्ट केस क्लास लेवल असतात, आणि टेस्ट स्टेप्स मेथड लेवल असतात. असं जनरली त्यांचं हे आहे सिंटॅक्स, म्हणजे कोणाचा टेस्ट इंजिन वाल्यांचा. ठीक आहे ना. पण आपल्याला पाहिजे तसं आपण त्याच्यात आपला हिरार्ची ठेवू शकतो. ठीक आहे. फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या या हिरार्ची मध्ये, इथे जर तुम्ही गेलात नोटपॅड मध्ये, तर या फाईलची हिरार्ची बघा, ह्या हिरार्ची मध्ये सेव्ह होतील. सगळ्यात वरती सूट असेल, त्याच्यानंतर टेस्ट असेल.
ठीक आहे. त्यानंतर क्लासेस असतील आणि आपले जे पण क्लासेस आहेत ते याच्यामध्येच येणार. जे पण आपले नवीन क्लासेस आपण बनवू ते याच्यामध्ये येऊन स्टोअर होणार. ठीक आहे. आणि इथे याचा जे क्लास नेम आहे त्याचा आपल्याला काइंड ऑफ एक पाथ द्यायला लागतो की तो कुठल्या याच्यामधला क्लास आहे. ठीक आहे. याचा एक पाथ आपल्याला इथे द्यायला लागतो की पेज ऑब्जेक्ट मधला न्यू टेस्ट नावाचा क्लास. ठीक आहे. असं त्याच्यामध्ये द्यावं लागतं. तर हे आपण इथपर्यंत बघितलं होतं मागच्या वेळी. तर असं आपण आपल्याला जे पाहिजे त्याच्यासाठी ही फाईल बनवू शकतो, टेस्ट एन एक्सएमएल फाईल. किंवा ते क्लास मॅन्युअली इथे जाऊन आपण ऍड करू शकतो. जसं की आता न्यू टेस्ट बनलाय आणि आता परत त्याच्यामध्ये टेस्ट एन जी डेमो नावाचा एक नवीन क्लास बनलाय आपला. ठीक आहे. तर त्याला पण आपण म्हणजे टेस्ट एन जी मध्ये करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण त्याला ओव्हरराईट केला. ठीक आहे. तर आता माझ्या टेस्ट एनजी मध्ये बघा माझी नवीन टेस्ट एनजी फाईल बनली. त्याला त्या फाईलला मी ओव्हरराईट केलं. तर आताची माझी नवीन टेस्ट एनजी डॉट एक्सएमएल फाईल बनली. त्याच्यामध्ये बघा इथे क्लास नेम काय झालं, हा कन्सिडर झाला. कुठला वाला, टेस्ट एनजी डेमो क्लास झाला. आधीचं या न्यू टेस्ट वाल्या एक्सएमएल फाईलला त्याने रिप्लेस केलं. न्यू टेस्ट असणारी जी एक्सएमएल फाईल होती आधी मी बनवली होती त्या फाईलला त्यांनी ओव्हरराईट केलं. ठीक आहे. त्यामुळे फाईल बनवताना तुम्ही एकदाच ही बनवायची जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा. आणि नंतर मग याच्या आतमधल्या गोष्टी आहेत ना ते तुम्ही मॅन्युअली करायच्या. म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला जर हे पण ऍड करायचं असेल, कुठला न्यू टेस्ट पण ऍड करायचं असेल तर काय करायचं, असा पाथ घ्यायचा आणि इथे फक्त न्यू टेस्ट जो आहे त्याचं नाव टाकून द्यायचं. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आता दोन्ही क्लास ऍड झाले. जेव्हा तुम्ही हे एक्झिक्यूट कराल ही फाईल तेव्हा हे दोन्ही क्लास एक्झिक्यूट होतील. ठीक आहे. याच्यामध्ये जेवढे जेवढे क्लासेस तुम्ही इन्क्लूड कराल तेवढे क्लास याच्यामध्ये एक्झिक्यूट होतील. ठीक आहे. तर असं आणि आता तसंच तुम्ही जसं मी इथे दाखवलंय की क्लास लेवलला तुम्ही असं एवढे क्लास ऍड करू शकता. असंच जर तुम्हाला आणखीन लेवल वाढवायचे असतील, ठीक आहे, तर तुम्ही या टेस्ट लेवलला वरती आणखीन एक वेगळी टेस्ट बनवू शकता. म्हणजे जसं एक ही टेस्ट बनली आहे, ही एक टेस्ट झाली. ठीक आहे. याचं टेस्ट आहे तर हिला नंतर टेस्ट वन करून अशीच्या अशी एक टेस्ट दुसरी एक पहिली एक टेस्ट केस झाली आपली, समजा एक एक टेस्ट झाली मोठी, तर हिला खाली दुसरी एक टेस्ट करू शकता जिचं नाव टेस्ट टू आहे. ठीक आहे. आणि टेस्ट टू मध्ये काय टाकायचं हे तुम्ही टाकू शकता. जसं आणि असं करू शकता फॉर एक्झाम्पल की टेस्ट टेस्ट वन मध्ये हे दोन क्लास, टेस्ट टू मध्ये एक आणखीन कुठला तरी एक्स वाय झेड क्लास. ठीक आहे. एक्स वाय झेड आणि याच्यामध्ये न्यू टेस्ट, टेस्ट टू मध्ये एक एक्स वाय झेड क्लास आणि पीक्यूआर क्लास. ठीक आहे. आणि याचा पाथ अशी ग्रुपिंग करताय म्हणजे तुम्ही. ठीक आहे. की वरतून तुम्ही आणखीन हे वेगवेगळ्या टेस्ट बनवल्यात आणि त्याच्या लेवलला तुम्ही ग्रुपिंग केलं. ठीक आहे. आणि याचं एक एंटर सूट आहे. म्हणजे या सूटचं नाव फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे दिलं की हे सूट तुमचं असेल ते म्हणजे रिग्रेशन फॉर एक्झाम्पल. आणि असं तुम्ही एंटायर नवीन सूट बनवू शकता दुसरं. ठीक आहे. तर ते तुम्ही असं बनवू शकता की इथे हे सूट झालं, याच्या खाली तुम्ही एक दुसरं एंटायर न्यू सूट बनवू शकता. हं? आणि हे या सूटचं नाव पहिल्याचं रिग्रेशन होतं, मग दुसऱ्याचं नाव असेल ते म्हणजे फॉर एक्झाम्पल स्मोक, स्मोक नावाचं सूट असेल. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट केसेस तुम्ही ठेवू शकता. अशा वेगवेगळ्या लेवलला तुम्ही फाईल डील करू शकता. ठीक आहे. पण आपण शक्यतो काय करतो तर सूट लेवलला ठेवतो आणि वेगवेगळे सूट वेगवेगळ्या फाईलमध्ये ठेवतो. ठीक आहे. म्हणजे असे दोन सूट एकाच फाईलमध्ये नाही ठेवत, सूट लेवलला वेगवेगळ्या फाईलच क्रिएट करतो शक्यतो.
आणि ही एक स्यूट असेल, म्हणजे रिग्रेशनचं एक टेस्ट स्यूट वेगळं, म्हणजे एक फाईल अशी. म्हणजे ही फाईल जेव्हा मी रन करू तेव्हा रिग्रेशनच्या सगळ्या टेस्ट केसेस रन होतील. आणि अशी एक वेगळी टेस्ट यांची XML फाईल मी बनवून ठेवणार स्मोकसाठी. ठीक आहे. मग त्याची एक फाईल, दुसरी डिफरंट फाईल तयार होणार. ठीक आहे. तर म्हणजे जर दुसरा एखादा क्लास असेल आणि त्याला मला मी त्याला जर करतोय, ठीक आहे, तर मग याच्यामध्ये मी जेव्हा फिनिश करीन, ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तो अलाउ करत नाहीये आपल्याला करायला, तर आता तर एवढंच लक्षात ठेवा की आपण म्हणजे जेवढे, समजा सूट जरी जे लेवलला आपण करतोय, तरी तो काय करतोय, तर ते सूट पण आपण याच्यामध्ये करू शकतो. आणि नंतर मग आपण बघू की ते त्याच्यातनं कसं सिलेक्ट करायचं. म्हणजे इथे एक सूट झालं, तसं इथे दाखवलं होतं की हे एक रिग्रेशनचं सूट झालं. आणि असंच हाच अप्रोच ठेवू तो आपण बघितला होता ट्रॅडिशनल आपण. रिग्रेशनचं एक सूट झालं, त्याच्यानंतर स्मोकचं दुसरं सूट झालं, आणि त्याच्यानंतर मग कुठलं सूट सिलेक्ट करायचं त्याचं मॅनिप्युलेशन आपण देऊ शकतो ग्रुप करून, की त्याच्यामध्ये हे नाव असेल ते सिलेक्ट करा. ते कसं सिलेक्ट करायचं ते पुढे बघू आपण. की आता हे रिग्रेशनचं सूट आहे आणि एक स्मोकचं सूट बनलं. मग रिग्रेशनचं करायचंय मला की स्मोकचं करायचंय, की मला आणखीन असे 3-4 सूट बनवून ठेवले आपण, त्याच्यामधलं कुठलं सूट कधी एक्झिक्यूट करायचं हे आपण एक्झिक्यूट करू शकतो. पण थोडक्यात याच्यातनं एक गोष्ट तुम्हाला कळत असेल की याच्यात आपण काय करतोय, तर सगळं मॅनिप्युलेशन याच्यामध्ये करतोय. की पहिले स्विफ्ट कुठला असेल, रिग्रेशन, मग रिग्रेशन मध्ये कुठल्या कुठल्या टेस्ट केसेस असतील, त्याच्यात कुठले कुठले क्लासेस असतील. ठीक आहे. आणि हे पाहिजे ते आपण बदलू शकतो, की याच्यामध्ये तीनच हे 5 क्लास, किंवा हे 100 क्लास, हे 20 क्लास, हे 30 क्लास, असे आपण सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. आणि त्या क्लासमध्ये परत आतमध्ये मेथड इंडिव्हिज्युअल आपण ऑलरेडी लिहून ठेवलेले आहेत. तर म्हणजे कुठल्या याच्यामध्ये काय एक्झिक्यूट होईल हे आपल्याला कंट्रोल करण्याचं, आपल्याला ही एक फाईल आपल्याला एक मेकॅनिझम देतं. ठीक आहे. आणि तसं ते त्या सिक्वेन्स मध्ये ते एक्झिक्यूट होतं. म्हणजे याच्यात तुम्ही जो सिक्वेन्स दिला असेल त्या सिक्वेन्स नुसार तो किती क्लासेस एक्झिक्यूट होतील. ठीक आहे. आणि ज्या टेस्ट केसेस तुम्ही दिल्या असतील तसं तुम्हाला याच्यामध्ये ग्रुपिंग पण करता येईल. किती टेस्ट केस घ्यायचे, त्या ह्या सगळ्यांचं तुम्हाला सिलेक्शन चा कंट्रोल आणखीन पुढे करता येतो. ते कसं करायचं ते आपण बघू. ठीक आहे. पण ओव्हरऑल तुम्हाला इथे कळत असेल की एक हिराची बनते, एक ग्रुपिंग होतं प्रॉपर, की कुठल्या ऍपमध्ये काय असेल, आणि ते एक्झिक्युशन तुम्हाला करायला एक वन टाइम कंट्रोल मिळतो. एक वन पॉइंट एंट्री पॉइंट मिळतो, वन पॉइंट कंट्रोल पॉइंट मिळतो. जसं की उद्या तुम्हाला काही करायचंय, कुठलंही मॅनिप्युलेशन करायचंय, किंवा हा प्रोग्राम जर सुरू करायचा आहे, तर आणि हा एक क्वेश्चन पण असतो इंटरव्ह्यूचा, की तुमचं फ्रेमवर्क कंट्रोल कुठून होतं. म्हणजे तुमचं फ्रेमवर्क जे आहे त्याचा स्टार्टिंग पॉइंट कुठला असतो, म्हणजे कुठून ते कंट्रोल केलं जातं. ठीक आहे. तर त्याचं उत्तर नेहमी असतं, आपण जे फ्रेमवर्क बनवलं प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. जर तुमचं BDD कुकुंबर असेल तर त्याची कॉन्फिग फाईल वेगळी असेल. ठीक आहे. पण आपण जे आता हायब्रिड फ्रेमवर्क बनवणार आहोत, ज्याच्यात आपण टेस्ट इंजिन वापरले, तर त्याचं आपलं उत्तर हे असं असणार नेहमी, की आमचं फ्रेमवर्क कंट्रोल होतं ते टेस्ट एनजी, कुठे गेलं ती फाईल आपली, हे बघा ही फाईल ती खाली बनते, testng.xml फाईल आहे. ठीक आहे. त्याच्यामधून आमचं हे जे हे आहे, फ्रेमवर्क आहे, ते कंट्रोल होतं. ठीक आहे. हे असं आपण याच्यामध्ये त्यांना सांगायचं असतं, कारण इथून आपलं सगळं कंट्रोल होतं. आणि याच्या पुढे आपण काय करायचं, तर आता 2 क्लासेस आहेत त्याच्यामध्ये, हे टेस्ट एनजी जावा आहे, हा एक घेतलाय, याच्यामध्ये एक मेथड घेऊ, ए मेथड घेऊ. हम्म. आणि याला एक ए मेथड घेतली. आणि हा टेस्ट एनजी डेमो जो आहे याच्यामध्ये पण
एक बी मेथड घेतली. ठीक आहे. हे झालं दोन क्लासेस आणि ही फाईल आहे सर्वच. ठीक आहे. आणि आता मी काय केलं, ही फाईल आहे ना, ती इथे केलं, याच्यामध्ये गेला, रन ॲज टेस्ट एन जी स्विट असा एक ऑप्शन केला. ठीक आहे. तर जेव्हा मी याच्यावर क्लिक करीन, हम्म, तेव्हा इकडे बघा ऑप्शन, बघा कसं झालं ते. याच्यामध्ये बघा आउटपुट काय आलं, बी मेथड आणि ए मेथड. म्हणजे इथून कंट्रोल सुरू झाला. आता तो पहिला स्विट मध्ये गेला, टेस्ट मध्ये गेला, क्लासेस मध्ये गेला. क्लास आणि त्या क्लासमध्ये गेला, पहिला क्लास कुठला होता, पेज ऑब्जेक्ट टेस्ट एनजी डेमो होता. मग कंट्रोल त्याने टेस्ट एनजी डेमो फाईल मध्ये नेला. ठीक आहे. तो आला टेस्ट एनजी डेमो, तिला एक्झिक्यूट केलं. त्याच्या आतमध्ये काय होतं, बी होतं. बी मेथड एक्झिक्यूट झाली. त्याच्यानंतर तो परत टेस्ट, तिथून कंट्रोल आला टेस्ट एनजी याच्यामध्ये. मग हा क्लास अख्खा एक्झिक्यूट झाला. ठीक आहे. मग या क्लासमध्ये आता एकच मेथड होती, त्याच्यामध्ये 10 मेथड असतात, तर 10च्या 10 मेथड आधी एक्झिक्यूट झाल्या असत्या. मग सिक्वेन्स मध्ये दुसरा क्लास आला. कुठला आला, न्यू टेस्ट. मग कंट्रोल इथून कुठे जाईल, न्यू टेस्ट क्लासमध्ये जाईल. कंट्रोल इकडे गेला न्यू टेस्ट क्लासमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये न्यू टेस्ट क्लासमध्ये कंट्रोल केला. आणि मग त्याच्यामध्ये एकच मेथड होती ही, मग ती एक्झिक्यूट झाली ही. आणि तो परत आला टेस्ट एनजी डॉट एक्सएल फाईलमध्ये. खाली तर काहीच नव्हतं. टेस्ट एनजी डॉट एक्सएल फाईलमध्ये आला, खाली काहीच नव्हतं, संपलं. त्यामुळे एक्झिक्युशन संपवलं त्याने. ठीक आहे. तर त्यामुळे इथे टोटल टेस्ट केसेस रन तो झाले. ऍक्च्युली टेस्ट केसेस स्टेट मेथड असलेल्या दोनच होत्या, भले क्लासेस किती असू दे. तर ते असं एक्झिक्यूट झालं. तर इथे जर तुम्ही बघाल, तर तुम्हाला त्यांनी थोडं जे आउटपुट आहे ते इथे तुम्हाला थोडं दाखवले त्यांनी. टेस्ट बघा, आणि त्याच्यानंतर क्लास दाखवलेत. म्हणजे टेस्ट लेवलला पहिले वरती सूट आहे, त्यानंतर हे टेस्ट लेवल आहे, त्याच्या लेवलला इथे क्लासेस बघा, हे क्लास लेवलला आहे. आणि याच्या आतमध्ये मेथड्स आहे आपलं. क्लासच्या आतमध्ये क्लासेसच्या आतमध्ये हे क्लास आहेत, हे क्लास आहे टेस्ट इंजिन डेमो. याच्या आतमध्ये मेथड्स आहेत, बी ए ह्याच्या क्लासच्या आतमधले मेथड्स आहेत, हे दोन क्लास असं त्यांनी दाखवलं. ठीक आहे. तर हे त्यांनी एक्झिक्यूट केलं. आता एक मिनिट, आउटपुट फोल्डर मी चेक करतोय. ते रिफ्रेश करायला लागेल आपल्याला.
एक्झिक्यूट करतो. त्याच्यात एक फोल्डर ऍड करून बघतो, तो फोल्डर होत नाहीये. प्रोजेक्ट टेस्ट आउटपुट. ओके. ठीक आहे, रिपोर्टचा बघू आपण थोड्यात आता. ऍक्च्युली रिपोर्टचा फोल्डर इथे क्रिएट नाही होत आहे. मला तुम्हाला रिपोर्ट दाखवायचे होते की ते रिपोर्ट कसं बनवतो. हा, ठीक आहे. पण जसं तुम्ही बघाल बघा आधीच्या याच्यामध्ये इथे ना एक फोल्डर बनतो, टेस्ट आउटपुट नावाचा फोल्डर बनतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही हे फाईल एक्झिक्यूट करता, टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल थ्रू, म्हणजे हे सूट जेव्हा एक्झिक्यूट करता त्याच्यानंतर टेस्ट आउटपुट नावाचा एक फोल्डर बनतो. आणि त्या टेस्ट आउटपुट फोल्डर मध्ये तुम्हाला वेगवेगळे रिपोर्ट्स दिसतात. तर या रिपोर्टचे तुम्हाला वेगवेगळे फॉर्मॅट असतात. ठीक, म्हणजे तुम्ही एक नॉर्मल ईमेल फॉर्मॅट मधले रिपोर्ट बघू शकता, डिटेल रिपोर्ट बघू शकता. आणि हे बघा असे रिपोर्ट्स तुम्हाला दिसतात की जे तुम्ही एक्झिक्यूट करता. आता आपण थोड्या वेळापूर्वी जी एक्झिक्यूट केली होती त्याच्यामध्ये कसं काय काय झालं, तर 4 मेथड्स एक्झिक्यूट झाल्या आणि 4 त्यातल्या किती पास झाल्या वगैरे, असं तुम्हाला एक रिपोर्ट त्याच्यामधून बघायला मिळतो. किंवा त्याच्यामध्ये हे बघा ईमेलेबल रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये असा एक रिपोर्ट येतो की बघा टेस्ट एवढ्या होत्या, पास एवढ्या झाल्या, स्किप एवढ्या झाल्या, असा एक ऑटोमॅटिक रिपोर्ट बनतो जो तुम्ही मेल करू शकता. मग कुठल्या टेस्ट केस होत्या, त्याला किती वेळ लागला, ठीक आहे, त्याच्यामधली डिफॉल्ट टेस्ट कुठली होती, त्यानंतर बाकीच्या टेस्ट केस कशा होत्या, हे सगळं इथे याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. म्हणजे थोडक्यात मला काय दाखवायचं होतं की ते ऑटोमॅटिक रिपोर्ट जनरेट करतं टेस्ट इंजिन. पण ते सुरुवातीला वन टाइम एक त्याचं नाव टाकायला लागतं की त्याचा अपिअरन्स आपला हिडन झालाय, मला पण माहित नाही. मी एकदा ते चेक करतो, त्याच्यानंतर आपण रिपोर्ट बघू. रिपोर्टला तसा पण वेळ आहे आपल्याला रिपोर्ट दाखवायला. पण फक्त इथे याच्याशी रिलेटेड आहे की जेव्हा तुम्ही ही टेस्ट इंजिन थ्रू रन करता ही एखादी गोष्ट, तेव्हा तुम्हाला आपण काय बघितलं होतं, आपण कुठला आपण शिकतोय तर इथला की आपण बघितलं होतं टेस्ट इंजिन आपण वापरतो त्यातलं एक कारण काय होतं वापरण्याचं, ते म्हणजे रिपोर्टिंग. तर हे रिपोर्टिंग जेव्हा ऍज सुन एज यू स्टार्ट युझिंग टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल, टेस्ट एनजी एक्सएमएल फाईल मध्ये जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करता तेव्हा तिथे टेस्ट एनजी काय करतो आपला, ऑटोमॅटिक आपला रिपोर्ट क्रिएट करतो. आणि एक टेस्ट आउटपुट फोल्डर असतो तिथे. त्या टेस्ट आउटपुट फोल्डर मध्ये तुम्हाला ते सगळे रिपोर्ट्स बघायला मिळतात. ठीक आहे. तर हे जे रिपोर्ट्स आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतात. ठीक आहे. तर त्याचे वेगवेगळे रिपोर्टच्या फॉर्मॅट्स आहेत, वेगवेगळे रिपोर्टचे हे आहेत, काय म्हणतात त्याला, पॅटर्न्स आहेत. तर ते आपण बघू. पण आपण रिपोर्टिंग मध्ये गेलो नाही आणि आपल्याला परत ते ऍक्च्युली आपल्याला बघायचं जेव्हा आपण एक्सटेंड रिपोर्ट करणार आहोत तेव्हा. नवीन आपण जेव्हा त्याच्यात एक्सटेंड रिपोर्ट ऍड करणार आहोत. पण असं रिपोर्ट इथला मुद्दा काय, तर टेस्ट इंजिन वेगवेगळ्या फॉर्मॅटचे वेगवेगळ्या त्याच्यानुसार आपल्याला ऑटोमॅटिक या याचे रिपोर्ट जनरेट करून देतं.
ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात. म्हणजे किती टेस्ट केसेस पास झाल्या, किती टेस्ट केसेस फेल झाल्या, टोटल आउटपुट काय आलं, याचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये बघायला मिळतो. ठीक आहे. तर तर बघू रिपोर्टचं मी 2 मिनिटं मी बघतो. आता मला वेळ नाही घालवायचा याच्यामध्ये. त्यामुळे मी इथे चेक नाही करत आहे. पण हे मी बघतो आणि मग आपण नेक्स्ट लेक्चरला रिपोर्टिंग बघू. पण हे तुमच्या लक्षात आलं, मी तुम्हाला दुसऱ्या आपल्या फोल्डरमध्ये एका दाखवलं की ते रिपोर्ट कसे बनतात, जिथे आपण वर्क केल्यावर ऍक्च्युअली तर असे एक रिपोर्ट बनतात. ठीक आहे. तर हे होतं रिपोर्टिंग टेस्ट इंजिन मधलं. आता आपण पुढे जाऊ. आपल्याला टेस्ट इंजिन एक्सएमएल फाईल कळलं कसं करायचं, आणि याच्यात मॅन्युप्युलेशन कसं करायचं हे पण कळलं. याच्यामध्ये जे क्लासेस आपल्याला एक्झिक्यूट करायचे तेवढे याच्यात घ्यायचे, त्या सिक्वेन्स मध्ये घ्यायचे, त्या सिक्वेन्स मध्ये ते एक्झिक्यूट होतात. हे झालं क्लास लेवलचं मॅन्युप्युलेशन, क्लास लेवल सूट लेवल मॅन्युप्युलेशन. आणि क्लासच्या आतमधलं ते मॅन्युप्युलेशन आहे. ठीक आहे. ते करायला तुम्हाला आपण ते पण कसं करायचं ते एक फक्त झलक बघितली होती. जसं की इथं आपण प्रायोरिटी लावली होती की याच्या आतमधली कुठली मेथड पहिली झाली पाहिजे, कुठली आधी झाली पाहिजे, हे आपण प्रायोरिटी लावून डिसाईड केलं होतं. ठीक आहे. म्हणजे हे झालं क्लासच्या आतमधलं मेथड लेवल मॅनिप्युलेशन, हे आपण इथे बघितलं होतं. ठीक आहे. आता याच्यात एक वेगवेगळे खूप मॅनिप्युलेशन्स आहेत की कंट्रोल कसं करायचं, आणि त्याच्यासाठी बरेच अनोटेशन्स आहेत. तर आपण तिकडे थोडंसं वळू, त्या सगळ्या अनोटेशन्स कडे आता आपण थोडंसं वळू. ठीक आहे. तर आता आपण इकडे जाऊ आणि टेस्ट इंजेक्शन फाईल, स्लीव्ह लेवल, टेस्ट लेवल, क्लासेस लेवल, क्लास लेवल आणि एक मेथड, अशी लेवल असे त्याचे सिक्वेन्स आहे आपल्याला कळलं. ठीक आहे. ठीक आहे. रिपोर्टिंग याच्यात होतं एवढं आपण बघितलं. अजून ते रिपोर्ट्स आपण एक्झिक्यूट केले नाहीत प्रॉपर, पण रिपोर्टिंग होतं हे आपण बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण घुसतोय ते म्हणजे नवीन पॉईंट कडे. हा पॉईंट आहे तो म्हणजे टेस्ट इंजिन एनोटेशन्स. ठीक आहे. तर आता हा पॉईंट जो आहे तो टेस्ट इंजिन मधला इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात जास्त विचारला जाणारा पॉईंट हाच आहे की हा तुम्हाला सिक्वेन्स माहिती आहे की नाही प्रॉपर, की कोण कोण आधी कोण नंतर. आणि याच्यामध्ये ते थोडं ट्रिकी क्वेश्चन विचारतात की असं असं केलं तर कुठली टेस्ट केस आधी होईल, कुठली नंतर होईल. ठीक आहे. असा सिक्वेन्स ते आपल्याला इथे विचारतात. हे थोडस नीट माहिती असणं की याच्या आधी पुस्तकाचा अर्थ काय आहे हे इम्पॉर्टंट, आणि एक्झॅक्ट ते कधी होते. ठीक आहे. हे माहिती असणं थोडस इम्पॉर्टंट आहे. तर हे थोडं बघू आता. तर पहिलं तर लक्षात ठेवा की हे बिफोर आणि आफ्टरचे एवढे अनोटेशन्स आहेत. @टेस्ट अनोटेशन आपण पहिलं बघितले नॉर्मल. जेव्हा कुठल्या पण याच्या मागे @टेस्ट लागतं तेव्हाच ती टेस्ट केस म्हणून ट्रीट केलं जातं. टेस्ट सोडून बाकीचे जे अनोटेशन्स असतील त्याचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी मॅनिप्युलेशन साठी असला तरी त्या अनोटेशननी कंपायलर त्याला टेस्ट केस म्हणून ट्रीट नाही करणार. जेवढ्या जेवढ्या मेथड्सच्या मागे तुम्ही टेस्ट लावाल तेवढ्याच तुमच्या टेस्ट केसेस म्हणून कन्सिडर केल्या जातील. एवढं लक्षात ठेवा, ही गोष्ट खूप महत्वाची. बाकी तुम्ही टेस्ट जर नाही लावणार टेस्ट इंजिन मध्ये तर मग त्याला मेथड म्हणून काउंट मध्ये घेतलं जाणार नाही. म्हणजे तुमच्या टेस्ट केसेस समजा तुम्हाला दाखवायचे असतील, ऍक्च्युअल टेस्ट केसेस या ज्या टेस्ट तुम्ही घेताय त्या तुम्हाला 30 दाखवायचे असतील, 30, तर तुमच्याकडे 30 मेथड ज्या आहेत ज्याला तुम्हाला ऍक्च्युअली रिझल्ट अपेक्षित आहे की ते पास झाले की फेल, त्याच्या मागे तुम्ही टेस्ट लावलेलं असणं हे काय आहे तर आवश्यक आहे. ठीक आहे. तर ती गोष्ट फक्त थोडी तुम्ही लक्षात ठेवा. हं. आता टेस्ट बघितलं, आता आपण हे बाकीचे बघू. हे बिफोर सूट, आफ्टर सूट, बिफोर टेस्ट, आफ्टर टेस्ट, हे काय आहे. तर असं आपल्याला काही गोष्टी मॅनिप्युलेट करायच्या असतात की एखाद्या गोष्टी ही कधी झाली पाहिजे. एखादी टेस्ट केस म्हणा किंवा एखादी तुम्हाला अं, काही फंक्शनॅलिटीज द्यायच्या आहेत. सॉरी, टेस्ट केसचं नाही म्हणत आहे मी, एखादी फंक्शनॅलिटी तुम्हाला त्या पर्टिक्युलर टेस्ट केसच्या आधी किंवा नंतर एक्झिक्यूट होणं अपेक्षित असतं. जे काही प्री रिक्विजिट गोष्टी असतात तर त्या गोष्टी तुम्हाला करायला लागतात. म्हणजे जसं की प्रत्येक सूट किंवा सुरू होण्याच्या आधी तुम्हाला काही आपला जो ब्राउझर असतो त्याचा कुकीज असतील किंवा आधीचं सेशन्स असेल ते क्लिअर करणं असेल. ठीक आहे. तर ती गोष्ट असेल, सगळं ते रिफ्रेश करणं. तर ही गोष्ट तुम्हाला एकदम सुरुवातीला करायला लागेल. काही गोष्टी असतील ते तुम्हाला प्रत्येक टेस्ट केसेसच्या आधी करायला लागतील.
ठीक आहे. तसं म्हणजे प्रत्येक टेस्ट केसेसच्या किंवा एका वेगवेगळ्या काही गोष्टी तुम्हाला क्लासच्या आधी करायला लागतील. काही गोष्टी मेथडच्या आधी करायला लागतील. तर अशा किंवा काही गोष्टी त्याच्यानंतर करायला लागतील, एखादी मेथड किंवा एखादा क्लास एक्झिक्यूट झाला. अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या टेस्ट केस मध्ये त्या स्टेप्सचा त्याचा पार्ट नसतो, पण त्या गोष्टी आधी किंवा नंतर होणं अपेक्षित असतं, म्हणजे बाकीची फंक्शनॅलिटी असते ती. तर अशा ज्या पण गोष्टी आहेत त्या ऍडजस्ट करण्यासाठी म्हणून इथे यांनी हे एवढे अनोटेशन दिलेत. तर ते म्हणजे कुठले, तर आता नीट वरतून बघा. सगळ्यात वरचा बाहेरच्या लेवलचा जो आहे तो म्हणजे बिफोर सीट, आणि त्याच्यानंतर जो आहे तो म्हणजे आफ्टर सीट. ठीक आहे. तर हे ऍक्च्युली बिफोर सीट आणि आफ्टर सीट हे दिसताना इथे जरी दिसत असेल तरी ते तसं एक्झिक्युशन जो त्याचं हे आहे ते ते मी इथे तुम्हाला दाखवतो. तर स्वीट सगळ्यात बाहेरच्या लेवलला असते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे बिफोर स्वीट आणि आफ्टर स्वीट हे पण सगळ्यात बाहेरच्या लेवलला असणार. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं हे एक्झिक्यूट होणार आणि सगळ्यात शेवटी हे आफ्टर स्वीट वाला एक्झिक्यूट होणार. बरोबर आहे, कारण स्वीट सगळ्यात बाहेरचा आवरण आहे. सगळ्यात बाहेरचा ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रेस स्वीट वाला आहे. त्यामुळे सगळ्यात आधी त्याच्यात घुसण्यापूर्वी म्हणजे मेन तुमचं जे काय आहे ते स्वीट आहे, तर त्याच्यात घुसण्यापूर्वी हे करा. आणि सगळं तुमचं मेन जे संपतंय ते म्हणजे स्वीटच आहे, ते स्वीट संपल्यावर हे करा. ठीक आहे. तर टेस्ट एनजी फाईलच्या आतमध्ये सगळ्यात मोठा असणारा कंपार्टमेंट किंवा एक भाग म्हणजे स्वीट आहे. असे आपण बरेच स्वीट आतमध्ये घेऊ शकतो, आपण बघितलंय. तर असं ते स्वीट सुरू करण्यापूर्वी एंटर न्यू म्हणजे आता पहिलं आपण बघितलं होतं की एक जर स्वीट आहे आपलं इथे, दोन स्वीट बनवले होते आपण इथे, रिग्रेशन आणि स्मोक. तर रिग्रेशन सुरू करण्यापूर्वी पण काहीतरी गोष्टी करायच्या आहेत आणि रिग्रेशनची संपल्यावर एखादी गोष्ट करायची. तर रिग्रेशन हे स्वीट सुरू करण्यापूर्वीची गोष्ट आहे, ती आपण टाकू शकतो या बिफोर स्वीट मध्ये. त्याच्या आधी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत त्या, आणि हे स्वीटच्या नंतरच आफ्टर स्वीट. असंच खालच्या स्वीटसाठी पण. तर हे म्हणजे थोडक्यात जे बिफोर स्वीट आणि आफ्टर स्वीट आहे ते सगळ्यात बाहेरचं आवरण आहे. ठीक आहे. म्हणजे एखाद्या एकच स्वीट असं कन्सिडर करा आता, तर त्याच्यामधलं हे सगळ्यात बाहेरचं आवरण हे असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचं दुसरं येतं ते म्हणजे बिफोर टेस्ट, आफ्टर टेस्ट, बिफोर क्लास, आफ्टर क्लास आणि बिफोर मेथड, आफ्टर मेथड. ठीक आहे. तर आता आपला सिक्वेन्स आपला